सर पहिल्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत सुनेत्रा पवार, तर काय प्रतिक्रिया आहेत? सुनेत्रा बहिणींना मी मनापासून उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देतो. आजपर्यंतच्या इतिहासातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या आहेत. आणि जसं मी ट्विट केलं आहे की आदरणीय अजितदादांचं असलेलं स्वप्न विकासाचं महाराष्ट्राच्या ते नक्की पूर्ण करतील आणि त्यांचा वारसा राजकीय पुढे घेऊन जातील, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. राज ठाकरे ट्विट केलंय की महाराष्ट्राचा रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा पाटील असावा, पटेल नसावा. खरं तर आता ह्या विषयावर राजकारण करण्याची ही वेळ नाही. अजितदादांना जाऊन 3च दिवस झालेले आहेत. काही तांत्रिक कायदेशीर बाबींमुळे सुनेत्रा बहिणींनी ही शपथ घेतलेली आहे. त्याच्यामुळं आज आपण त्यांना शुभेच्छा देत असताना अजितदादांचं स्वप्न त्यांनी पूर्ण करावं एवढ्याच शुभेच्छा देणं गरजेचं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरवतं, दुसऱ्या पक्षाचं कोण ठरवत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण करणं हे उचित नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. जी रोज सकाळी पत्रकार परिषद होते ती देखील थांबवली गेली पाहिजे. ते आमच्यावर टीका करतात इथपर्यंत ठीक आहे, पण अजितदादा गेल्यानंतर ज्या पद्धतीनं टीका करणं चालू आहे आणि भाजपला सल्ले देणं चालू आहे त्या मृत्यूचं राजकारण होऊ नये एवढीच इच्छा. जिल्ह्यामध्ये एकंदरीत 56 जिल्हा परिषद 112 पंचायत समिती, काय एकंदरीत जिल्ह्याचं चित्र असेल? जिल्ह्याचं चित्र स्पष्ट आहे. सगळ्या पंचायत समितीवर महायुतीचे सभापती बसतील आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेवर देखील महायुतीचा अध्यक्ष असेल. तालुक्यातला हातकंप जिल्हा परिषद अधिक चर्चेत आहे. नेमकं काय तिथली परिस्थिती आणि काय होईल? आपण 9 तारखेला बघू ना. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलेच काही कार्यकर्ते स्टेटस ठेवतात वेगळ्या पद्धतीने. असू दे ना, ठेवू दे. सर अर्थ खातं हे माझ्या कार्यकर्त्यांनी वेगळा स्टेटस ठेवला म्हणून कार्यकर्त्यांमध्ये किंवा जनतेवर फरक पडत नाही. जो रिझल्ट लागेल तो 9 तारखेला तुम्हाला कळेल. सर अर्थ खातं सध्या देण्यात आलेलं नाही, ते मिळणार आहे का राष्ट्रवादीकडे? हे सगळे अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतात. मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाशी चर्चा करून माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. पुढची खाती कोणाकडे असावीत हा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.